दिगंबर घुबडासारखा दूर सरकला आणि दाराचा आडसर काढून बाहेर पळाला. लक्ष्मीनं परत दाराला आडसर घातला आणि ती कोण्यात त्वेषानं थुंकली. खिडकीबाहेर कोणी चुकचुकल्याचा भास झाला. लक्ष्मी उघड्या अंगानं पडली होती. ज्या देहातली मस्ती काजळासारखी ती जोडीदाराच्या डोळ्यात पेरणार होती, तो देहच मुळी त्याच्या 2 शब्दांनी घायाळ करून सोडला. कुणीतरी वैरी अंगावर फक्त थुंकून जावा असं वाटलं तिला. त्या थुंकीचे उघड डाग अंगावर ठसठसत होते. घुबडानं सूर्योदय पाहिला नाही हा दोष तिचा होता. एक घृणा लक्तरासारखी अंगावर फेकून घुबड निघून गेलं होतं. त्या काळ्या उघड्या घागरीवर बसलं. कुठेतरी एक प्रेत वाहत होतं आणि कावळ्याच्या उरातला निरोप उरातच सडक पडला होता. काळजातला खोपसलेला अनामिकाचा पावा रक्ताच्या चिळकांडीसारखा सुरांचा उंच उंच कारंज चढवत होता आणि लक्ष्मी दुखावल्या मनानं देह न्याहाळीत होती. अजूनही तो टवटवीत होता. त्यातलं मन मोडलं तरी त्याची पालवी कुमिजली नव्हती. हिरवं पातळही कुमिजलं नव्हतं. तो देह मात्र त्याची वाट पाहत होता, पाहणार होता. नको तसले घाव सहन करूनही त्याची आळवणी करणार होता. पण लक्ष्मीच्या मनाला मात्र मुंग्या डसल्या. त्या देहाचाही तिला राग येत होता. पण देहाला हवं असलेलं पांघरून तिच्या हाती नव्हतं. तिथं दुबळी ठरत होती आणि तिचा जोडीदार सगळंच काही नाकारत होता, पळत होता, भीत होता. दाराबाहेर वाट पाहत उभा राहणार होता, पण हक्काच्या माणसाच्या खोलीचं दार उघडण्याचं बळ त्या हाती नव्हतं.